गाईज, तर कशात तुम्ही सर्व मजेतच असाल. तर सर्वात आधी सर्वांना गुड मॉर्निंग. तुमचा दिवस खूप छान असा जावं. तर मी तर सहसा व्हिडिओ बनवतच नाही आहे. अशी लॉंग व्हिडिओ मी बनवत नाही, कारण मला ते समजतच नाही काय बनवा, नेमकं त्याच्यामध्ये काय करावं. आधी कधी गेलेलेच नाही, पण मी असे कधीच केले नाही. आणि खूप जण म्हणतात की तुम्ही एखादा ब्लॉग बनवून टाका यूट्यूबला, पण नेमकं काय बनवा, कशावर बनवा. घरातलं काय, घरात जर बनवायचं म्हटलं तर एका ठिकाणी मोबाईल ठेवून बनवू शकत नाही. आणि घरामध्ये मोबाईल पकडायला दुसरं कोणी नसते. सियान आहे, पण तो एवढा नटखट आहे का तो आधी मग तो माझा बनव, नंतर तुझा बनवणार मी. त्याच्यामुळे काय बनवणंच होत नाही. तर आज असंच तुमच्याबरोबर बोलायसाठीच थोडा वेळ आली आहे. वांग्याचं भरीत बनवते मी. मी कसं बनवते मला माहिती नाही, पण मी असे वांगे भाजूनच भरीत बनवत असते. तर आता लाईव्ह आले होते मी थोडंसं यूट्यूबवर, पण कोणीच येत नाही, कारण की माझ्या तिथं फॉलोअर्स खूप कमी असल्यामुळे तिथं कोणी लाईव्ह येत नाही. तर मी असं वांगे भाजून घेते. आधी तेल लावते वांग्यांना, नंतर त्यांना छोटे छोटे छिद्र करते, नंतर भाजून घेते. पण गॅसपेक्षा ना चुलीवरचं भरीत खूप छान लागते. मला तरी आवडते, तुम्हाला माहिती नाही मला आवडते का नाही आवडत, पण मला खूप आवडते भरीत. आणि भाकर आवडते मला. खूप जणांना पुरी आवडते, कोणाला पोळी आवडते, पण मला भाकरच आवडते. आणि तशी पण मला भाकरच आवडते खायला. आईच्या घरी गेलेले मी निसतायला भाकरीच सांगते, भाकरीच बनव म्हणून. मला पोळी आवडत नाही, अशी सहसा जास्त खायला आवडत नाही. आणि राहिली गोष्ट इंस्टाग्रामवरती लाईव्ह यायची, तर इंस्टाग्रामवरती काल आले होते मी लाईव्ह, आणि सहसा लाईव्ह येत नाही जास्त वेळ, कारण दुसरीकडे पण लाईव्ह जाते. आणि इंस्टाला लाईव्ह आल्यानंतर काही काही लोक एवढ्या घाण कमेंट करतात ना, त्याच्यामुळे लाईव्ह यावंसंच वाटत नाही. असं वाटते काय लाईव्ह येऊन पण सर्व काय पण कमेंट करतात, कशा पण कमेंट्स करतात, आपल्याला विचार करत नाही. काही काही लोक छान आहेत, येतात बोलायसाठी, येतात, काय बोलायचं त्यांना तेवढं बोलतात ते आणि निघून जातात. पण काही थांबतात, पूर्ण वेळ थांबतात, पण एवढ्या घाण कमेंट करतात, बापरे. त्या कमेंटांचं उत्तर देणं पण मुश्किल होऊन जाते. समजत नाही नेमकं काय बोलायचं त्याच्यामध्ये काय नाही. विचार येतो ना का काय बोला, लाईव्ह बंद करा का काय. अनकम्फर्टेबल सारखं होते का आपलीच लाईव्ह असं, आपल्यालाच असं वाटते का शांत बसावं, बोलावं नाही, कोणाबरोबरच बोलायचं नाही, अशी इच्छा होते. असं वाटते शांत बसा त्यापेक्षा ना. त्याच्यामुळेच मी जास्त करून ना इंस्टाला लाईव्ह येत नाही. इंस्टाची आय डी पण खूप स्लो झाली आहे आता. त्या दिवशी साधी काढून घेते आधी याची. मला तेल लावलं ना तर याची टर्फलं काढायला ना, ते साल काढायला खूप सोयीस्कर जाते, लवकर निघते. सर्वजण वेगवेगळ्या तरीकेने करतात. मी अशी करते. आणि यांनी वांगे पण खूप छोटे छोटे आणलेत, मोठे वांगी पाहिजे याच्यासाठी. भाजायला खूप वेळ लागते. आता काय मी त्याच्यामध्ये बिया आहेत वाटते, असं वाटते मला. आणि बियांचं जर बनवलं तर हे बिलकुलच खातीलच नाही, त्यांना ते आवडतच नाही. काही लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे आमच्या कमेंटला रिप्लाय देत नाही ताई तुम्ही इंस्टावरती. तर कमेंटा खूप असतात, लाईक करते मी कमेंटना, फक्त एवढंच करते की या आय डीवरून त्या आय डीवर कमेंट करते. जसं 2 आय डी आहेत ना, त्याच्यामुळे एका आय डीवर व्हिडिओ अपलोड केला तर दुसऱ्या आय डीवरून त्याच्यावरती मी लाईक करत असते. तर ते दिसते की नाही दिसत ते काय मला माहिती नाही. पण असं. आणि नंतर रात्री मोजला पण लाईव्ह जाते. काय आलं विकायला, झाडू आले आमच्या दारात विकायला. ते झाडू नाही, ते काय असते ते जाळे काढायसाठी असतात ना, ते मोठे मोठे ते आलेत. आता कधी होतील हे काढून पूर्ण, साल कधी काढून होईल. आणि खूप जण म्हणतात की ताई तुम्ही ना ही गाडीवरती बसून व्हिडिओ नका बनवत जाऊ म्हणून. तर मी व्यवस्थित बसलेली असते आणि गाडी स्लो असते तेव्हाच बनवते. मला समजते का बा आपण व्हिडिओच्या रीलच्या नादामध्ये आपलं जीवन धोक्यामध्ये नाही टाकू शकत ना, त्याच्यामुळे मी व्यवस्थितच बसले असते आणि गाडी स्लो असते. ते जरी तुम्हाला वाटते का गाडी फास्ट आहे, पण गाडी स्लो असते. आणि मी व्यवस्थित बसते आधी की मी पडणार नाही, आणि रस्ता पण आधी समोर बघते रस्ता कसा आहे. जो रस्ता सरळ असेल ना तेव्हाच मी रील बनवायला सुरुवात करते, कारण की रस्ता असा खड्डे वगैरे असते तर पडायची शक्यता असते ना, त्याच्यामुळे. आणि दुसरा हात माझा कधी पण पकडलेलाच असते मी दुसऱ्या हाताने. एकच हातामध्ये मोबाईल असतो आणि दुसरा हात पकडून ठेवलेला असते मी त्यांना आधीच, कारण की मलाच भीती वाटते स्वतः. पण 1-2 व्हिडिओ व्हायरल झाला तर काढला मी, पण ठीक आहे, तरी पण लक्ष देईल. जास्त व्हिडिओ नाही काढणार, एखाद्या वेळेस काढत जाईल. मला ना गाडीवरती व्हिडिओ काढायलाच खूप आवडते, कारण तो असं आपण मोबाईल समोर पकडतो आणि ते केस छान उडतात आणि छान वाटते ते व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळे मी काढत असते, मला आवडते ते. पण तुमची पण एक चिंता साहजिक आहे का नका काढत जाता येईल, असं तुम्ही पडू शकता, लागू शकते, काहीतरी दुखापत होऊ शकते. त्याच्यामुळे थँक्यू केअर केल्याबद्दल माझी. खूप छान वाटले की कोणी आहेत की जे आपल्याबद्दल पण विचार करतात.
असं वाटलं मग मला नंतर. हे पण बोलले की बघ तुझ्यापेक्षा तुझे फॉलोअर्स तुझी काळजी जास्त घेतात, त्यांना जास्त टेन्शन आहे का नाही, काही होईल, काही झालं नाही पाहिजे असं. हे बघा किती बी आहे त्याच्यामध्ये. आता हे वांगे कसं बनवायचं बाई, यांना सांगितलं मी की अशी वांगी नाही पाहिजे, असे दाबून पाहिजे, ती जे नरम लागतात ते आणायचे. आता ही वांगी अशी बनवायची नाही आता मला. त्याच्यामध्ये पण बी आहेत, हे पण नाही, हे पण कॅन्सल झाले. एकच चांगलं आहे, एकच वांग छान आहे, 2 आहेत, बाकी सर्वांमध्ये बियाच आहेत. आणि असं बियांचं भरीत बनवलं ना तर बिलकुल खात नाहीत ते, उपाशी राहतील पण खाणार नाही. त्याच्यामुळे आता हे कॅन्सलच करते. एका भरीत करते, चटणी टाकते हिरव्या मिरच्यांची त्याच्यामध्ये आणि बनवते ते भरीत. मीच खाऊन घेणार मग हे आता ते तर खाणारच नाही, मग मलाच खावं लागणार ना. त्याच्यामुळे बनवते आणि मीच खाते ते. त्यांच्यासाठी काहीतरी बनवते, त्यांना आलू खूप आवडते, आलूची चटणी वगैरे बनवते आणि तेच हे करून देते. आणि काही लोक खूप घाण कमेंटा करतात का तुम्ही असे व्हिडिओ का काढता, तसे व्हिडिओ. अरे बाबा माझे व्हिडिओ किती साधे सिंपल आहेत. मी काय करत नाही व्हिडिओमध्ये, साधे ड्रेस घातलेले असते, साडी घातलेली असते, कधी जीन्स टॉप घालत नाही, कधी असे तसे कपडे घालत नाही, साधे सिंपलच असतात माझे व्हिडिओ. हां तर तरी पण ना काय माहिती काय बरं काय प्रॉब्लेम आहे लोकांना. काही लोकांना आपण चांगलं केलं त्याच्यामध्ये पण बोलतील, वाईट केलं त्याच्यामध्ये पण बोलतील, सादर आलं त्याच्यामध्ये पण बोलतील. नेमकं प्रॉब्लेम काय असते मला हे समजत नाही लोकांचा. आणि काही कोणी फालतू कमेंट करत राहतात. कमेंटचा काही प्रॉब्लेम नाही, मी काही लक्ष देत नाही, कारण की एकाने कमेंट केली म्हणून आपण काय तसं होत नाही. पण एक सांगते की असे विचार का ठेवतात लोक. आपल्या बहिणीप्रमाणे दुसऱ्यांना पण पाहायचं ना, बरोबर आहे ना. तुम्ही विचार करा ना, आपल्या बहिणीला जर असं कोणी कमेंट केली तर काय वाटणार. कुणाला पण त्रास होतो, कुणाला पण असं वाटते का असं का बोलले तसं काय. मला पण वाटते, पण मी आता कमेंट बघणं सोडून. मेन कारण हेच आहे की मी कमेंटच वाचत नाही, म्हणून रिप्लाय पण देत नाही सहसा. एखाद्या व्हिडिओचे वाचले तर वाचल्या कमेंट्स तर मी देते रिप्लाय, नाही तर मी या कारणामुळे कमेंट्स वाचतच नाही. मला समजते ना, कारण की खूप असं टेन्शन येते ते कमेंट्स बघून. आणि ते डीएमला पण बघते ना, एवढे मेसेज आलेले असतात, काही काही छान असतात, चांगले असतात, त्याच्यामुळे ते डीएमला पण बघत नाही आणि कमेंट पण जास्त बघत नाही. एखाद्या रीलचे असं वाटते बघावं तर बघते आणि तेव्हा रिप्लाय देते. आणि सहसा मी जेव्हा रील अपलोड करते ना तेव्हा एखाद्या तासामध्येच फक्त कमेंट बघते, नंतर मी त्या रीलच्या कमेंट्स बघतच नाही. मला माहिती आहे सुरुवातीला जे आपले आहेत ते फटाफट कमेंट करतात आणि जे असे फालतूच्या कमेंटा करणारे ते काही पण करतात, म्हणून मग मी जास्त येत नाही. एक मी सहसा व्हिडिओ बनवला होता की असं असं म्हणतायत बा मला सासूबाई, तर त्याच्यावरती एवढ्या घाण कमेंटा दिल्या. अरे बाबा मी असं सांगितलंय फक्त का अर्थ काय, एवढा घाण अर्थ तर नसू शकतो ना. तुम्ही काही पण काढसाल कोण्या गोष्टीचा अर्थ. काही जणांनी खूप छान छान रिप्लाय दिला का बा असं आहे आणि तसंच असणार शाळेत ते, कारण की एवढं सासूबाईन आपल्या डीपमध्ये आपल्याला नाही बोलू शकत ना. काय असं असतं की बघा माझी किती वांगी वेस्ट गेली, 4. मी म्हटलं त्यांमध्ये बिया असतील, आधीच म्हटलं मी त्यांना रात्रीच, पण ते बोलले नसतील. म्हटलं काय माहिती बाबा, नसतील तर बाजून बघितले पण खूप खूप बिया आहेत त्याच्यामध्ये. आणि बियांचं ते तर खातच नाही, मलाच खावं लागतं. माझी तब्येत पण जरा बरी नसते ना, त्याच्यामुळे मला लॉंग व्हिडिओ पण बनवता येत नाही. मला माझं घर दाखवायचं होतं ना. माझं घर काय दाखवून बघा, असं आहे माझं घर. सगळा पसाराच आहे, सकाळी सकाळी अजून आवरायचं राहिले. हे आहे आणि साधं सिंपल घर आहे आमचं. चूल पेटवलेली आहे, तिथं पाणी गरम करतात आंघोळीसाठी पाणी गरम करतात. एखाद्या दिवशी कोणी जर आलं ना फ्रेंड वगैरे तर मग मी पूर्ण व्हिडिओ बनवणार, मोठा व्हिडिओ बनवणार आणि टाकणार. अरे की तुमच्या पण इच्छा होतात का बा नाही मी बनवायला पाहिजे, पण मला वेळ कमी असल्यामुळे मी बनवत नाही. वेळाचं जाऊ द्या, बनवलं तर काही पण बनवते मी. हे बनवत आहे, ते बनवत आहे, काय पण बनवत आहे. बनवलं तर काही पण बनवणार ना मी. पण मग मोबाईल पकडत नाही ना कोणी. बघा असं एका ठिकाणी ठेवून मला बडबड एकटीला करावं लागतं. आपण नेमकं काय करत आहे हे पण दिसायला पाहिजे ना. आपली रिअल लाईफमध्ये काय होते काय नाही हे दिसणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कांद्याची 1-2च वांग्याचं भरीत करणार आहे मी, खूप कमी होणार ते. आणि नंतर बटाट्याची चटणी बनवते त्यांच्यासाठी. ते बटाटे खातील, त्यांना आवडते बटाटे. आणि मी हे असं बनवते, मिरच्या भाजते आणि बनवते. हे बघा कांदेत काढले, कालपासून बाजाराला मी काढलाच नाही. तो तब्येत नव्हती माझी बरी रात्री, त्याच्यामुळे. मी काय बघायला आली होती तर बघा मी विसरूनच जाते. काय बघायला, मिरच्या. माझं असं आहे ना, मी काय करते काय ना मी लगेच विसरून जाते आणि काय कुठे ठेवते हे पण माझ्या लक्षातच राहत नाही.
बघा मी इथं आणून ठेवलं आधीच कोथिंबीर बाबा ग परत आणलं. असंच होतंय माझ्याच्याने, काय होते काय माहिती, काय समजत नाही मला. अजून काय पाहिजे? मिरच्या म्हटलं ना मी, मिरच्या घ्यायच्यात. मिरच्या थोडंसंच घेते कारण की ते तिखट होईल ना खूप, म्हणून तिखट नको जास्त. अजून काय घ्यायचं? शेंगदाणे घ्यायचे आहेत. आता मिरच्या भाजते, मिरच्या भाजते, ठीक आहे ना. गाणे खूप येतात तोंडामध्ये एकटी करत असली की. मिरच्या भाजून घेते आता. आधी 4-5च मिरच्या भाजते आणि नंतर मग ते खलबत्त्यामधून काढून घेते. शेंगदाणे पण घेते त्याच्यामध्ये, एकत्रच करत असते मी, वेगवेगळं नाही करत. खूप जण वेगवेगळे करतात ना, मी नाही करत तसं, मी एकत्रच सर्व करते. थोडेसे दाणे घेत असते मी, आणि दाणे काढायचे बाकी आहेत, अजून काढले नाही मी याच्यामध्ये. मारायचे नंतर मिरच्या याच्यामध्ये थोडासा लसूण, मीठ. लसूण काढून ठेवलं होतं, मी लसूण काढून ठेवलं होतं रात्री. सकाळी खूप घाई होते ना, त्याच्यामुळे काढून ठेवलं होतं मी लसूण. आधी थोडेसे दाणे कुटून घेते, नंतर बाद में देखेंगे. मिरच्या होते तोपर्यंत. आवाज येणार आता खूप, तुम्ही म्हणणार काय आवाज येत आहे. मला नाही सवय आहे, एखादी सवय लागली खूप लागते. आधी काय सवय होती मला माहिती आहे काय, मी अशी करत होती, काय विचार करत असले की असं होत होतं. आणि काय म्हणजे काय पण सवय लागते. आता एक सवय नवीन लागली, मध्ये काय सवय लागली होती माहिती का, मिरीचे नख असतात ना याच्याशी साल काढायची दाताने. आणि आता काय सवय लागली माहिती आहे का मला, आता मी काय नाही जीभच बाहेर काढते. एक सवय लागते, कधी काय असं होतं. सवय लागते, कोणी म्हणते टेन्शनमुळे सवय लागतात तशा, पण मला नाही वाटत टेन्शनमुळे लागत असतील म्हणून. काय गेलं याच्यामध्ये? कांद्याचं गेलं, वांग्याचं गेलंय. दिवसभर हेच असते आपलं, सकाळी उठावा, दात घासा, ब्रश करून, नंतर झाडू मारा, नंतर आंघोळ करा, नंतर कपडे धुवा, घर पुसा, स्वयंपाक बनवा, नंतर भांडी करा, नंतर याच्यावरती थोडंसं लाईव्ह जावा, नंतर रील्स बनवा, नंतर तो स्कूलमधून आल्यानंतर त्याची स्टडी घ्यावा, नंतर शियांना ट्युशनमध्ये घेऊन जावा. असं असते, काहीतरी असं ॲडजस्ट करून रील्स वगैरे बनवावं लागतात. अशी असते रिअल लाईफ. समोरच्याला मला काय म्हणतात माहिती आहे का, इंस्टावरती खूप जण म्हणतात मला का ताई तुम्ही, आणि खूप जण असं म्हणतात की तुमच्या इथं काम करायला बाई असेल आणि तुम्हाला काही काम नाही आहे, तुम्ही रिकाम्याच असतात, मला काही कामधंदा आहे का नाही. अरे बाबा, येऊन बघ बाळा, माझ्या घरामध्ये किती कामं आहेत. मला एकटीच आहे मी घरामध्ये करणारी, कोणीच नाही माझ्या साथीला. चला कोणी मला काहीतरी कामामध्ये मदत करू लागणार, कोणीच नाही आहे. सर्व मला एकटीलाच करावं लागतं. कसं सांगावं यांना असं वाटतं रिकाम्या. थोडंसं कशामध्ये लाईव्ह दिसले की तुम्हाला काही काम धंदे नाहीत का, तुम्हाला हेच धंदे आहेत का रील्स बनवायचे. अरे बाबा, धंदा खूप आहे. एवढे कामं करून, सर्व करून आम्ही रील्स बनवतोय, त्याचं त्यांनाच माहिती असते. बोलणाऱ्यांचं काय, बोलून जातात, पण विचार करणारे खूप विचार करत बसतात का आपल्याबद्दल असं का बोलत आहेत, माहिती आहे का. विचार करणारा येतो ना विचार, असं का बोलताय बा, रील बनवते म्हणजे काही कामच नाही आहेत का, मग घरचे कामं कोण करणार. घरचे कामं तर आपल्यालाच करावं लागणार. आपण काय घरचे एवढे श्रीमंत नाही आहे का आपल्या घरी काम करणारं बाई असेल. सर्व कामं आपल्यालाच करावं लागतात. आणि भाकरी वगैरे बनवून व्हिडिओ टाकला की म्हणतात का रील्स बनवापुरते बनवतात भाकरी वगैरे. रील्स बनवापुरते भाकरी जरी आली असती का, मग हातामध्ये भाकर येतच नाही. जो नवीन करते ना त्याला भाकर बनवताच येत नाही. पोळी जरी बनवणार कशी तरी तिरपी वगैरे काय, पण भाकर होतच नाही.
आणि झाली तर कशी येईल मग ते थापटून येणार, हां तशी येते. आणि मी तर डायरेक्ट बनवला होता ना, मीच माझ्याच हातामध्ये भाकर होती, मीच करत होते, दिसत होते की मीच बनवत आहे म्हणून. मग कशाला म्हणतायत का दाखव्यापुरतंच बनवत आहे म्हणून. दाखव्यापुरतं बनवायला रिकामे नाही ना आम्ही करतानाच दाखवू. एवढं सेपरेट नाही का थांबा आम्ही भाकर बनवते आणि नंतर दाखवते की नाही बघा मी बनवत आहे. जे आहे ते आहे, जे बनवत आहे ते आहे. याच्यामध्ये कशाला काय करायचं की असं का तसं. काही पण विचित्र लोक आहेत काही काही, सर्वांना नाही म्हणत आहे मी, असे विचार करतात अशांना म्हणत आहे. बाकी सर्व खूप सपोर्ट करतात. थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल. तुमच्यामुळेच आज माझे एवढे 600K फॉलोअर्स झालेत इन्स्टावरती. परत 700K पण होणार आहे. जाऊ आपण हळूहळू मिलियनपर्यंत. कधी जाणार काय माहिती, पण नक्की जाऊ. आता सपोर्ट राहिला सर्वांचा तर नक्कीच जाणार. मिलियन व्हायला काय वेळ नाही लागणार. आणि माहिती आहे का, भरीत तर कधी बनवते ना मी, तर लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यावर खूप छान लागते. लोखंडाच्या ह्याच्यावरती नंतर ते जन्मर वगैरे ते ना आवडत, मग त्याच्यावरच आवडत नाही आणि छान नाही लागत ते. हे खूप छान लागते ह्याच्यावरती. आणि भाकर बाजूला छान लागते, पण तरी नाही बनवण्यासारखं नाही. ते काळ्या वेगळ्याच आहेत, काळा धूळ पडते त्याच्यामध्ये, भाकरी येत नाही बरोबर. मला त्याच्यावरच आवडते, खूप छान लागते, टेस्टी बनते, टेस्टी. आता कधी होणार आहे, कधी होणार माझं बघा. माझं असं होते ना, मला खूपच विसरायला लागली मी आजकाल. बघा कोथिंबीर टाकलाच नाही मी त्याच्यामध्ये कापून. आमच्याकडे नाही याला 2 नाव आहेत, कोणी कोथिंबीर म्हणते आणि कोणी संभार म्हणते. तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती, पण आईकडे संभारच म्हणतात आणि इकडे सासरवाडीला आलं तेव्हापासून हे कोथिंबीर म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा मला काय म्हणतात तर. यूट्यूबवरती 10,000 पण फॉलोअर्स व्हायला लागले. खूपच स्लो चालली माझी आई यूट्यूबची. 10,000 पण नाही झाले तसं. कधी होतील झाले. आता हे मी आता कट करणार होते लाईव्ह आणि नंतर बनवत होते, पण आता ते असं होणार जवळ बनवलं ताईंनी आणि बस बंद केलं असं होऊन जाईल. मी काय जास्त मटण टाकत नाही, मला आवडत पण नाही. कोणी कोणी खूप टाकते माहिती आहे का भरीतमध्ये, काजू टाकते. एकाच्या इथे गेलो होतो आम्ही एक वेळेस, तर भरीतमध्ये त्यांनी काजू टाकलेले, नंतर ते बटाणे टाकलेले. नको मी नाही टाकत एवढं, मला आवडत पण नाही एवढं. मला साधं आवडते एकदम भाजी कुठली. मला चटणी खूप आवडते, हिरव्या मिरच्यांची, लाल मिरच्यांची खूप खूप आवडते मला चटणी. दुसरी काही भाजी नसली, फक्त चटणी दिली ना तरी पण मी खाते, मला खूप आवडते. आणि स्वतः कधी आवडते माहिती आहे का, जास्त केव्हा खाते मी, जेव्हा माझी तब्येत बरी नसली, मला खूप ताप आलाय, ताप आल्यानंतर तापीनंतर मी जसं एक दिवस गोळ्या घेते, दुसऱ्या दिवशी मला चटणीच खावायची वाटते, पण घरचे खाऊ देत नाही. आई पण नाही म्हणते, चटणी खाल्ल्यानं परत होते म्हणते ताप वगैरे, ते खाऊ देत नाही. आता ते मोठेला सांगतात ते बरोबरच सांगतात. आपण काय, आपल्याला जे वाटते आपण ते करतो. जे मोठे लोक आहेत ते आपल्यापेक्षा ते बरोबर आपल्याला सांगतात, ते ऐकाय नाही. कधी होणारी बारीक झाले बारीक आता माझ्या हाताची आग होणार. आता मी पाट कापून घेते, कांद्याची पाट कापते ना मी, धुवून घेते. थोडंसंच होणार ते, कारण 2च वांगी आहेत आता. बाकी तर खराब झाली, 3 खराब निघाले, म्हणजे त्याच्यामध्ये बिया आहेत पूर्ण, त्याच्यामध्ये पण असतील थोड्याफार. आता पूर्णच फेकून नाही देऊ शकत, काहीतरी बनवावंच लागेल थोडंफार. आमच्या यांना जास्त भाज्या आवडत नाही, खूप कमी आवडतात. आलू आवडतात एक, बरं आहे त्याच्यामध्ये नाही आहे, त्याच्यामध्ये नाही आहेत बिया, त्याच्यामध्ये पूर्ण बिया होत्या आणि जास्त प्रमाणात होत्या, त्याच्यामध्ये कमी आहे. त्याच्यात
त्याच्यात तेल टाकते आधी. तेल टाकते तेल टाकते तेल टाकते तेल टाकते. भरितामध्ये तेल खूप आवडते मला, जास्त आवडते जास्त. अरे पे ऐसा लगा कि मेरा सोना दिल भर आया, किसी कहा कभी. तर तेल गरम व्हायला लागलं नाही ते म्हणून देते तोपर्यंत गरम. तर येतील लेट येतात हे, 1-1:30ला येतील. तेव्हा त्यांना देईल काहीतरी बटाट्याची चटणी वगैरे बनवून. तोपर्यंत मी भरीत बनवते. आहे ना, त्या दिवशी मी लाईव्हला गेली होती ना, त्या दिवशी पण फेसबुकवरती गेलेली, तेव्हा ते बोलले होते भरीत बनवताय, आम्हाला दाखवत पण नाही कसं बनवताय कसं नाही. एका दाखवायचं आहे, बनवते साधं साधं. आपले पाट टाकले त्याच्यामध्ये, कांद्याची पाट. हात धुतले मला ना, मला ही खूप गंदी सवय आहे. मी खूप हात धुते, खूप थोडं केलं की हात धुते. बघा मी पात टाकले याच्यामध्ये, कांद्याची पात टाकले. तुम्ही काय म्हणता मला नाही, आमच्याकडे कांद्याची पातच म्हणतात, कारण की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भाषा असते. कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते. झाला मोबाईल असा पाहिजे. चटणी टाकते मी याच्यामध्ये. तिखट होईल झणझणाट, झणझणाट. कांद्याचं भरीत झणझणाट. हळद बिडत नसतं टाकत मी याच्यामध्ये. असंच तुम्ही बघा, थोडे किती छान लागते. आणि सिंपल आणि छान. चटणी टाकते मी. थोडं वेळेला होऊ देते. चटणी टाकली मी याच्यामध्ये. चटणीमध्ये काय लसण घेतला होता, लसण, मीठ, कोथिंबीर आणि थोडीशी शेंगदाणे घेतलेले त्याच्यामध्ये, थोडेसे, जास्त नाही. तेलकटला आवडतच नाही मला खायला जास्त असं. पण हे भरीत आणि बेसन याच्यामध्ये तेल आवडते फक्त. नाहीतर मी तेलकट खात नाही. मला बाहेरचं पण आवडत नाही. मी असे समोसे, कचोऱ्या तेवढं आवडत नाही मला. हे थोडं जास्त भाजू द्यावं लागते, जास्त होऊ द्यावं लागते, नाहीतर मग कसं तरीच लागते टेस्ट त्याची. चटणी व्यवस्थित झाली ना मग बरीच छान लागते. आधी मिरची चटणी छान होऊ द्यावं लागते. तुम्ही काय काय टाकताय, तुमच्या इथं काय काय टाकतात भरीतमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा, काय टाकताय काय नाही. म्हणजे प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते ना, म्हणून म्हणते. बघा चटणी झाली आहे तर छानपैकी बनली की तेल सोडायला लागली. त्याच्यामध्ये टाकते मी वांग, 2 वांगी आहेत ते टाकून देते. रात्री बनवली होती छानपैकी खिचडी, मस्त बनली होती ती, छान बनली होती. खायला पण टेस्टी होती आणि दिसायला पण छान होती. तेच बनवलेली मी रात्री. हे म्हणत होते मला काही भूक नाही जास्त, आणि त्यांना भूक नसली तर माझी तर तशीच भूक गायब होऊन जाते. त्यांना भूक नसते ना, माझी तशीच भूक गायब होऊन जाते. एकटंच जेव्हाच वाटत नाही. माझी सवय आधीची, जेव्हा कॉलेजला जात होते
तेव्हा मैत्रिणीबरोबर जेवण करत होती तर मस्त जास्त जेवत होते. आणि नंतर मग कॉलेज बंद झालं, म्हणजे रिझल्ट यायचा आहे, मग 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, तेव्हा परत जेवण कमी. असंच होते माझं जेवण, नाहीतर जेवते खूप जास्त आणि नाहीतर मग काहीच नाही. सोबत पाहिजे, कोणी सोबतीला असलं ना तर मग जेवायची इच्छा पण होते आणि जेवण पण छान वाटते. सोबत पाहिजे कोणीतरी. आणि मग एकटे जेवायचं म्हटलं म्हणजे मग मला पण इच्छा नाही होत जेवायची. आणि मुलं पण एवढं काही जास्त जेवण करत नाही, कोणी जेवतं तर कोणी जेवतही नाही. माझं शौर्य तर एक टाइम जेवतो फक्त, सकाळी जेवतच नाही तो. सकाळी त्याला बिस्किट वगैरेच खातो. कितीही जेवण करायसाठी मागे फिरलं त्याच्या तरी पण तो जेवत नाही, एकच टाइम जेवतो. हॉस्पिटलमध्ये पण नेऊन बघितलं, डॉक्टरांना दाखवून पाहिलं, काय नाही. त्याला टॉनिक वगैरे आणली ना त्याला, तर तो काय करतो मग, टॉनिक आणल्यानंतर बिस्किटांचे प्रमाण जास्त वाढवतो खायचं, पण जेवण नाही, भाजी पोळी नाही खात. आणि माझे दोन्ही मुलं नॉनव्हेज तर बिलकुलच खात नाही, त्यांना आवडतच नाही. तो मोठा तर शौर्य आहे ना, त्याच्या समोर जर असं नॉनव्हेज बनवलं ना काही, तर तो जेवणच करत नाही त्या दिवशी. काय नाही तिथंच काय झालंय, काहीच खात नाही ते, आवडतच नाही त्याला खायला. हे बघा माझं भरीत माझ्या पुरतं चालू झालं ते आता. जाडी पोळी बनवणार मी आता, जाडी एकदम, आणि ते कडक करणार आणि नंतर खाणार. मला कडक पोळ्या आवडतात, खूप आवडतात मला कडक करून. रात्रीच्या पोळ्या उरल्या ना तर मी ते कडक करते, सकाळी थोडी नंतर खाते कडक करून. आवडते ती आवड, खूप जणांना आवडतात, मला नरम पोळी आवडतच नाही. मला आवडत नाही नरम पोळी. खायला पण खूप वेळ लागते, लवकर नाही होत. जोपर्यंत ते पूर्ण तेल सोडायला लागत नाही ना तोपर्यंत भरीत बनवावं लागतं, तेव्हा कुठं ते छान लागते. तेव्हा म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये ते जे आपण टाकले चटणी वगैरे ते पूर्ण मिक्स झालं समजते व्यवस्थितरित्या. व्यवस्थित तेल सोडते, असं सोडत नाही. भरीत असं काही रेसिपी बनवायचं काय हे नव्हता, फक्त तुमच्याबरोबर बोलायचंच होतं मला. पण आता बोलता बोलता बनवत होती म्हणून दाखवलंय. तुमच्या इथे याच्यापेक्षा पण छान बनवत असेल. मी जसं बनवते मी तसं तुम्हाला दाखवले. मला जसं आवडते मी तसं बनवते, आणि यांना पण असं आवडते. बाकी तुम्ही काय काय टाकता भरतामध्ये अजून मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ट्राय करून बघणार तसं. तुम्ही म्हणजे तुमच्या घरी जसं बनत असेल ना तर काय काय ॲड करता आणि त्याच्यामध्ये, तर मला सांगा. एखाद्या वेळेस मी तसं बनवून पाहिजे, तर छान झालं तर छान, नाही झालं तर मग नेक्स्ट टाइम माझं जसं बनवायचं तसंच. बघा माझं भरीत तयार, माझं भरीत सोडायला लागला आता काही साईडला तेल, म्हणजे झालं ते भरीत रेडी. शिंका पण येतात बघा, खूप शिकायला आहे मला. भाजी बनवलेली मला खूप शिंका येतात ते बघा. दिसते का ना दिसत, बघा आता दिसते. हे आहे भरीत, बघा कसं तेल सोडते. चला तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ जर सर्वांनी बघितला, लाईक केले, कमेंट दिले, आणि जर कमेंटमध्ये सांगितलं की तुम्ही असे बनवत जावं, तर मी आणखीन काही घरामधलं बनवत जाईल किंवा बाहेर काही काम करत असताना सुद्धा बनवणार. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि असंच तुझा सपोर्ट राहू द्या. थँक्यू, बाय बाय.